चाललंय माझ्या घरात? समरला ना दिवसेंदिवस वेड लागलाय. नावापुरतं लग्न झालं होतं स्वानंदीशी आणि मैत्रीण मैत्रीण करून मिरवत होता. मला तर तेही नव्हतं आवडत. आता काय डायरेक्ट प्रपोज केलं. लग्नाआधीपर्यंत माझ्या टाचेखाली असायचा हा मुलगा आणि आता आता त्या स्वानंदीच्या प्रेमात पडलाय ही मला आता कळतंय. जन्मात कधी वाटलं नव्हतं की समरचा चॉईस स्वानंदी सारखी मुलगी असेल. मॉम, तुझ्याकडे कॅश आहे? मला एका महत्वाच्या बेटिंगवर पैसे लावायचे. मीच घेतो. अंशू, हात नाही लावायचा. काय झालं एवढं भडकायला? जास्त नाही, 1-2 लाख पण चालतील. ए, माझ्याकडे कॅश नाहीये. ठीक आहे, मग दागिने नेकलेस आहेत ना तुझे, ते घेतो. ए काय अंशू, तुला तू बरा आहेस ना? वेळ लागलाय का तुला? आणि काय चाललंय रे तुझं? नुसतं बेट बेट बेट, इतका जुगार खेळतोस. आजपर्यंत एकदा तरी ती बेट जिंकलास का? ठीक आहे, जिंकेन ना. मग एवढं काय त्यात? तू ना, तुला मूर्ख म्हणायची पण आता मला लाज वाटते. अरे कुठल्या जगात राहतोस तू? आपल्या आजूबाजूला काय चाललंय, आपण काय केलं पाहिजे याचं भान आहे तुला? इथे मी राजवाड्यांच्या सगळ्या साम्राज्याची मालकीण व्हायचं स्वप्न बघते आणि माझी सगळी एनर्जी ना तुझे हे सगळे नॉनसेन्स उद्योग निस्तळण्यात जाते. तुला तुला काय काही नाहीये त्याचं. काय झालंय? एवढं का भडकतेस माझ्यावर? भडकू नको तर काय करू? हे आपण बेट लावत बसलोय, बेट. आणि तिथे समर स्वानंदीच्या प्रेमात पडलाय. व्हॉट? दादा स्वानंदीच्या प्रेमात पडला? असं कसं काय होऊ शकतं? जा ना, जाऊन विचार समरला. असं कसं होऊ शकतं? असं कसं केलं? आणि आता तर तू तिला प्रपोज पण केलंस. प्रपोज पण केलं? आणि ए काय, कुठे हरवलास? मॉम मॉम नाही, आपल्याला ना असं सुशच्या भरोश्यावर राहून चालणार नाही. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे मॉम. मी करते रे, पण तू तू काहीच करत नाहीयेस. तू नुसता बेट लावतोस, जुगार खेळतोस, गॅम्बल करतोस. बस, दॅट्स इट. मॉम, मी ना एक प्रो माणूस बघतो जो दादाची सही करेल. असे खूप असतात फ्रॉड करणारे. मॉम, मी बघतो कोणतरी. सुशच्या भरोश्यावर राहून चालणार नाहीये. नाही या, अजिबात बाहेरचा माणूस नकोय मला. अजिबात नाही म्हणजे नाही. का? मी सांगते ना म्हणून. माझा अजिबात विश्वास नाही बाहेरच्या कुठल्याही माणसांवर. अरे तुला कळतंय का, चुकून जरी समरलं या सगळ्याची हवा जरी लागली ना तरी सगळं आपल्या अंगाशी येईल. त्यापेक्षा सुष्मितालाच करू देते का? अगं पण ती डम आहे. अरे असू दे ना डम, आपल्याला तेवढंच बरं आहे. ती डम आहे म्हणून आपल्या कंट्रोलमध्ये राहते. आणि विशेषतः ती आपल्या घरातली आहे, त्यामुळे घरातल्या गोष्टी घरातच राहतील. तू शांत राहता. तू फक्त वकिलांशी बोलून घे. त्यांना कुठले कुठले पेपर्स हवेत ते सगळे रेडी करून घ्यायचं काम तुझं. कळलं? काय झालं? नाही, काय नाही, असंच बघतोय. ठीक दिसतंय ना हे? हो हो, व्हेरी गुड. पण आज काय एकदम खास एवढ्या नटलायत? अहो, वटपौर्णिमा आहे आज. हा. आणि मी उपास पण केलाय. कशाला? वटपौर्णिमा आहे ना. पण कशाला, म्हणजे उपास वगैरे कशाला? तुम्ही हे सगळं करणार नव्हता ना? हो, आता तुम्ही म्हणालात म्हणून मी करणार नव्हते, पण मग आजींसाठी करूया असं म्हटलं. शेवटी तुमच्यापेक्षा आजींचा मान मोठा आहे ना, म्हणून मग त्यांच्यासाठी म्हटलं करूया साजरी वटपौर्णिमा. हे बरं आहे, माझी बायको म्हणून सगळ्या रीती परंपरा पाळता येतात, पण मनातलं बोलून दाखवता येत नाही.
किती त्रास देणार आहात स्वानंदी मॅडम? आता अजून नाही त्रास देणार तुम्हाला. तुम्ही मनातलं बोललात, प्रेम व्यक्त केलं. आता माझी पाळी. मी काय म्हणते, काय म्हणताय? हा आनंद, ऐक ना, निघालास का तू? नाही अजून का रे? अरे आपली टीम मीटिंग जी आहे ती जरा प्रीपॉन करावी लागणार आहे, कारण त्याच्यानंतरची जी क्लायंट मीटिंग आहे ती प्रीपॉन झाली आहे. त्याशिवाय धिंगरा सरांना काहीतरी इनपुट्स द्यायचे, पण ते त्यांना मीटिंग घेऊनच द्यायचे. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की आपण लंच टाइमला भेटूया, आणि त्यानंतर परेरांबरोबरची मीटिंग आहे संध्याकाळची लगेच. बरं ठीक आहे, मी पोचतो. हां, बाय. हा प्लीज लवकर. बाय 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 बाय. म्हणजे तुम्ही निघालायच का? हो का? आज तुम्ही थोडा वेळ काढू शकाल का? हे अवघड आहे हो. ऑलरेडी एक मीटिंग होती, त्याच्यात ही एक्स्ट्रा मीटिंग लागली, त्याच्यामुळे फारच अवघड आहे आज. खूप वेळ नाही मागणार मी, अगदी 15 मिनिटं दिलीत तरी चालेल. बोला ना, आता काय बोलायचं ते. आत्ता नाही, म्हणजे मला तुम्हाला कुठेतरी बोलवायचं आहे. अरे बापरे, अवघड आहे हो. मी असं करतो, मी तुम्हाला ऑफिसला गेल्यानंतर फोन करतो. नाही नाही, म्हणजे अहो फोनवर नाही बोलता येणार. तुम्ही भेटा ना मला कुठे? वडाच्या झाडाजवळ. अच्छा, बरं. अगदी 15 मिनिटं भेटलात तरी चालेल. ठीक आहे, मी प्रयत्न करतो. Mom-in-law! Yes, daughter-in-law. ठीक आहे, म्हणजे छान आहे, पण ते समरचा म्हणजे MAR तो जरासा ट्विस्ट झाल्यासारखा वाटतो. म्हणजे थोडासा तू करशील, पण तू ते व्यवस्थित करशील. बरं, तुला नवीन न्यूज कळली की नाही? कोणती न्यूज? समरनी स्वानंदीला प्रपोज केलं. काय सांगताय? म्हणजे ताई आणि जीजू आता फायनली रिअल कपल होणार आहेत. वाव, व्हेरी नाईस. नाईस नाईस. किती भोळी आहेस ग तू. तिथे तुझी ताई, स्वानंदी ताई, तुझ्या लग्नाबद्दल एकदा तरी हॅप्पी झाली का? नाही ना. आणि तू साधं समरनी प्रपोज केलं तर तू एवढी खुश होतेस तिच्यासाठी, जिला तुझ्या हॅपीनेस बद्दल काहीच नाहीये. ती अजिबात हॅपी नव्हती आणि मी उगाच हॅपी होती तिच्यासाठी. हे का झालं माहितीये का? कारण तू खूप चांगली आहेस. हा, हे बरोबर बोललात तुम्ही. मी ना ताईपेक्षा पण चांगली आहे. आणि ऍक्च्युली करू दे त्यांना प्रपोज एकमेकांना. मला काय, आय डोंट केअर. नाही नाही, म्हणजे एकदम आय डोंट केअर असं पण नाही म्हणायचं. का मग काय म्हणायचं? तूच विचार कर ना, तुझ्याशी इतकी वाईट वागून स्वानंदी, म्हणजे इतके दिवस सतत वाईटच वागते तुझ्याशी, तरी हवेत असते ना. आणि आज तर काय वटपौर्णिमा आहे, म्हणजे काय आज तर काय बघायलाच नको. ती आज खूप दिखावा करणार की मी किती पतिव्रता सून आहे, मी किती आदर्श सून आहे, मी किती ग्रेट आहे, असं सतत शो ऑफ चालला असणार आता. नाही नाही, एवढी पण ग्रेट नाहीये ती. पण ते आपल्याला माहितीये की नाही? समर जिजूला त्याला कुठे माहितीये? तो तिच्या दिखाव्याच्या प्रेमात आंधळा झालाय की नाही. मग त्याला तर असंच वाटत असणार, या घरात सगळ्यात आदर्श आणि चांगली सून स्वानंदीच आहे, बाकी कोणीच नाही. नाही, असं कसं? आता या घरातली मालकीन तर मी आहे ना. मग मी आहे आदर्श सून. मी या घरातली मॉनिटर आहे, मॉनिटर. पण स्वानंदी नाही ना हे दिसू देणार दॅट यू आर द मॉनिटर ऑफ दिस हाऊस. असं असेल ना तर मी स्वानंदी ताईची पूजा अजिबात सक्सेसफुल नाही होऊ देणार. आय विल डू समथिंग.